पाटेकर, अजय पाटेकर, रमेश पाटेकर, प्रशांत देशमुख, अपूर्व पाटेकर, अमोल पाटेकर, तेजस सारथ हे सर्व आमचे आयोजक आहेत आणि खास करून ही क्रीडा स्पर्धा भरवण्याची प्लॅनिंग ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकार झाली असे सुभाषदादा पाटेकर आणि त्यांच्या जोडीला नेहमीच पडद्यामागचे हिरो म्हणलं तरी वावगं ठरत नाही आमचे मंगेशदादा पाटेकर आहेत. निलेशजी पाटेकर, यश पाटेकर, चिन्या, प्रणय देशमुख, वैभव पाटेकर यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विशेष सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी राहिलं ज्यामध्ये सुनीलदादा पाटेकर आहेत, शिवाजीदादा पाटेकर, दशरथदादा पाटेकर, रवींद्रदादा पाटेकर, रंगनाथजी पाटेकर, अरुण देशमुख, योगेश पाटेकर, काळूराम पाटेकर, बाळू देशमुख, हनुमंत यशवंतराव, बाळू पाटेकर, बंधू पाटेकर, योगेश देशमुख, पुंडलिक पाटेकर आणि सर्वच ग्रामस्थ यांचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतं. साकुर्ली पोहोचला फायनलला. आता त्यांच्या विरोधात कोण ते आपल्याला पाहायचंय. मोहवाडी की परी 11, पप्पू 11 धसई ते पाहायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. पंढरी आणि पंढरीच्या जोडीला मधुकर मैदानाच्या आत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदी गोलंदाजीसाठी तयार आहेत. 3 षटकांची लढत सेमी फायनल. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ प्रथमेश अधिकारी. आपण यायचं व्यासपीठावर. प्रथमेश अधिकारी जबरदस्त नॉक त्याच्या बॅटमधून राहिला. मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र आपण देतो शिवाजीदादा पाटेकर यांच्या शुभ हस्ते. पहिलाच बॉल चांगला फटका लॉंग अपला आता क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट जे मात्र ओपन होईल. एक धावपलकावर ऑन स्क्रीन आपण पाहतायत. टू विंडो मध्ये क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बीके स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून पंढरी आणि मधुकरी सलामीची जोडी. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते. पहिलंच पर्व नाईट फॉर्मॅट मध्ये क्रीडा स्पर्धा आपण पाहिली. 5 दिवसीय क्रीडा स्पर्धा. आयोजन नियोजन भरपूर चांगलं राहिलं आमच्या सर्वच आयोजकांचं. जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे आधीला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना पंढरी आणि मधुकर यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. चला वेळ वाचवा ही महत्वाची सूचना आपण सातत्यानेच करतोय. वेळ वाचवणे फार गरजेचं राहील कारण अजूनही एक सामना बाकी. हा सामना झाल्यानंतर आधीला पाहतोय गोलंदाजी करत असताना. बन्नाट वेगाने हा चेंडू टाकलाय. नियंत्रण नाहीये तेच पंचांनी सांगितलंय. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या 2 या धावफलकावर. बॅटिंग करत असताना मोरिया बॉयज मोहवाडी त्यांना फाईट करते. परी 11, पप्पू 11 धसई हा संघ जो मात्र पाहायला मिळतोय. विशेष मेहनत आमच्या आयोजक कमिटीने घेतली आहे ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. डेहनेचं नाव आता स्वाभिमानाने अभिमानाने घेतलं जाईल. या विभागामधली पहिली क्रीडा स्पर्धा नाईट कोणी भरवली असेल तर ते गाव आहे डेहने. दुर्वांग 11 जय बजरंग डेहनेचं हे आयोजन नियोजन आपण पाहतायत. आणि पहिल्याच पर्वात सुपर डुपर हिट होणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत. 3 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आधी याला आपण पाहतायत. स्ट्रायकर इनवर बॅटर मधुकर. 1 मध्ये 1 मधुकर याला पाहतोय आपण स्ट्रायकर इनवर. गोलंदाज आधी. आधीचा बॉल बॅचेज मुस्तफाचा चांगला यष्टी रक्षण. झेल टिपलाय. फलंदाज मधुकर बाद. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय बापू अधिकारी दर्दी क्रिकेट प्रेमी डोलखांब पंचक्रोशी यांची बळीची टाळी. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील सचिन भगत. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅटचा एज लागला आणि तिथे मुस्तफाचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. विकेट घेतल्यानंतर अनेक यंगस्टर खेळाडू जे मात्र घडवलेत. मुस्तफा शेख याने आपल्या टीम मध्ये लेजंड खेळाडू देखील या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. मुस्तफा आहेत. तदनंतर खास करून आपण पाहतायत इम्रान यांना धावफलकावर धावसंख्या 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावर. अनिल देखील ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बाळा देखील टीम मध्ये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल चेंडू हवे डाऊन दी बॉल. फिल्डर भरपूर दूरवरती राहिलेत. कार्तिक. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 4 या धावफलकावर. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावर. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच पाहिजे. सेमीफायनल रंगतदार होतील. पहिली सेमीफायनल भरपूर चांगली राहिली आणि या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा थरार. इथे टाकलेला बॉल चांगला फटका. क्षेत्ररक्षण देखील भरपूर चांगलं हो. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. बॅकअप तिथे भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. त्या खेळाडूचं आपण नामोल्लेख केलं. अनिल चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. ऑनस्क्रीन आपण आधीला पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये केली. अपकमिंग यंगस्टर भरपूर चांगलं काम त्याने नेहमीच केलेलं आहे. एक निर्धाव षटक या क्रीडा स्पर्धेत त्याने हाताळलंय आणि त्याचा कॉन्फिडन्स भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतं. 5 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत आधी. आणि पहा इथे विकेट येताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. मनकट विकेट चे शिकार बनताना पाहायला मिळाले. फलंदाज बाद होतील आता. पंढरी बॅक टू द पॅव्हिलियन. पाठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय बापू अधिकारी, दर्दी क्रिकेट प्रेमी, डोलखांब पंचक्रोशी यांची बळीची टाळी. विकेट येताना पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पहा. तिथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. मनकट विकेट. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. लास्ट बॉल टू गो. गोलंदाज आधी. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला बॉल. बॅटची एज. इथे रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु एक सिंगल या बॉलवर येईल. एक धाव एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 6 धावा. धनंजय पाटेकर, किरण यशवंतराव, सुजित देशमुख, नितीन पाटेकर, शेखर पाटेकर, अजय पाटेकर, अजय पाटेकर, प्रशांत देशमुख, प्रणय देशमुख, रमेश पाटेकर, अक्षय पाटेकर, मंगेश पाटेकर, जेडी वैभव पाटेकर, रोहित पाटेकर. थँक्यू थँक्यू डीजे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज फैजल. आणि पहा पुन्हा एकदा ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे कॅमेरामन त्यांना चांगले ओळखतात. चांगलंच टिपलं जात आहे फैजलला. आणि पहा त्याचा रिप्लाय सातत्याने आता दाखवला जाईल. व्हिडिओ व्हायरल होईल आता मोठ्या प्रमाणात. इथे टाकलेला बॉल अप्रतिम राहिलाय फैजलचा. सचिन भगत यांना आपण पाहतोय किंग. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर आहेत. फैजलला पाहतो. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर फैजल. फैजलचा हाही चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचे चेंडू टाकतोय. चांगली गोलंदाजी. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आहेत 6. ऍक्शन रिप्ले. पायच चालून देत नाहीये बॅटरचे. पडल्यानंतर भरपूर कट होत आहेत. बॉल बाहेर निघतायत. आउट स्विंग टाकतायत चांगल्या प्रकारे. फैजल गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर सचिन भगत. इथे टाकलेला बॉल रडार मध्ये आला सचिनच्या. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. झेल टिपला. फलंदाज सचिन बाद. पाठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय बापू अधिकारी, दर्दी क्रिकेट प्रेमी, डोलखांब पंचक्रोशी यांची बळीची टाळी. येथील तंबूच्या आश्रयाला 5 बॉल पेस केले. 2 धावा त्यांनी बनवल्या. ऑन स्क्रीन देखील आपण पाहतायत. काही गोलंदाजी करतोय फैजल. अचूकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. 3 बॉल कोणती धाव त्याने खर्च केलेला नाही. विकेट देखील त्याने मिळवली. मॅच झाल्यानंतर लगेचच फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
आतुरता प्रत्येकाला होती. 50 संघांमधून 2 संघ खेळतील फायनल. इथे टाकलेला हा चेंडू अप्रतिम. अजून एक डॉट बॉल. 4 बॉल डॉट टाकलेत. कबड्डी क्षेत्रात देखील खूप मोठं नाव आहे फैजलचं. बैलगाडा क्षेत्रात खूप मोठं नाव आहे आणि आता क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची दखल घ्यायला तो भाग पाडतो. चांगली गोलंदाजी फैजल. इथे टाकलेला बॉल शपलोत फटका खेळलाय. तिथे एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा कलेक्शन खराब आहे मुस्तफाचं. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 8 या धावपलकावर. मला वाटतं टीम मध्ये आज नौशाद नाहीये तरी देखील जबरदस्त गोलंदाजी जेवढे गोलंदाज आहेत ते करतायत. 3 बाद 8. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. कॅच ड्रॉप. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावपलकावर. लास्ट ओव्हर बाकी आहे. अंतिम षटक. 3 फलंदाज बाद आहेत. 10 धावा. पहा सोपा झेल होता आणि सातत्यानं चांगलं क्षेत्ररक्षण त्या खेळाडूचं राहिलंय. त्याच्याकडून हात सुटलेला झेल. अख्तर आलेत आता गोलंदाजी मार्कवर. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी अख्तर शेख. अख्तर आलेत आता शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर इनवर. बॅटर योगेश. पहिलाच बॉल. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. एसटी रक्षक. चांगला झेल टिपलाय मुसाने. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर चांगला रिदम आहे या खेळाडूकडे. फिटनेस भरपूर चांगली आहे. पडल्यानंतर थोडीशी उछाल पाहायला मिळाली बॉलवर आणि तिथे चांगलं यष्टीरक्षण. विकेट आली. फलंदाज बाद. 4 बाद 10. मैदानाच्या आतमध्ये रमेश दाखल होताना पाहायला मिळतील. मोहवाडी अडचणीत आहे. मोरिया बॉयज धावा बनवाव्या लागतील. कमीत कमी 20-25 पर्यंत तरी जावंच लागेल. समोर बॅटिंग ऑर्डर भरपूर चांगली आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील चांगली आहे. मोरिया बॉयज मोहवाडीची धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. रमेश आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अख्तरला. चला वेळ वाचवा ही महत्वाची सूचना आपण सातत्याने करतोय. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला जात. फटका खेळण्याचा प्रयत्न नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. अचूकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीत. कौतुक व्हायला पाहिजे अख्तरचं. सेमीफायनल 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आज सामना झाल्यानंतर ग्रँड फिनाले फायनल आपल्याला पाहायला मिळेल. साकोर्ली ऑलरेडी तिथे पोहोचलाय. त्यांच्या विरोधात कोण. अजून एक चांगला चेंडू. अजून एक डॉट. चांगली गोलंदाजी अख्तरची. व्हेरी गुड बॉलिंग. लाईन लेंथ भरपूर चांगली आहे. अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. समोरचा फलंदाज. बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाही रमेशाचा. 10 ऑन द बोर्ड. फुलटॉस. चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 11. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मोरिया बॉयज मोहवाडी. चला 2 बॉल शिल्लक आहेत. बॅटर स्ट्रायकर इनवर सचिन आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ शिल्लक. अख्तरने 1 विकेट घेत 1च धाव खर्च केले. इथे वेगात टाकलाय. आता वेगावर स्वार आहे. अजून एक डॉट बॉल.
जो मात्र पाहायला मिळतोय. लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या इनिंग मधला. अप्रतिम गोलंदाजी तीनही गोलंदाजांनी केले. धावच बनवून दिलेले नाहीयेत मोर्या बॉईज मोहवाडीला. गोलंदाज तयार आहेत. अख्तरचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे रन आउट. फलंदाज बाद होतील. 12 झाल्यात. विजयासाठी 13 धावांचं लक्ष. चला मोहवाडी लगेचच क्षेत्ररक्षण लावायचंय आणि टीम परी 11 पप्पू 11 दसई सलामीचे बॅटर पाठवा. बॅटिंग स्कोर कार्ड तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. धावाच बनल्या नाही. पंढरी 2 मध्ये 2, मधुकर 2 मध्ये 1, तदनंतर सचिन भगत 5 मध्ये 2, योगेश 1 मध्ये 0, 5 मध्ये 5 सचिन तेलम आणि 3 मध्ये 1 रमेश. 3 ओव्हरमध्ये 12 झाल्यात. 13चं लक्ष. यशवंतराव सुजित देशमुख नितीन पाटेकर शेखर पाटेकर अजय पाटेकर प्रशांत देशमुख प्रणय देशमुख रमेश पाटेकर अक्षय पाटेकर मंगेश पाटेकर जेडी वैभव पाटेकर रोहित पाटेकर निलेश आरज प्रयत्नांची सर्वांच्या साथीने उभा राहिला खेळाचा उत्सव. संदेश देणारा क्रिकेटचा हा महोत्सव. बजरंग बाली चषक 2026 पर्व पहिले. या स्पर्धेला लाभणार मान्यवर पाहुण्यांचा मान. साऱ्यांचा होतोय सन्मान. वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम महान. तरुणांचे प्रेरणा. थँक्यू डीजे. पाटेकर यांचा मान. गजाननदादा विषे आणि किशोरदादा विषे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे परी 11 पप्पू 11 दसई. 18 बॉल मध्ये आता 13ची आवश्यकता. मुसा आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 13ची आवश्यकता. मॅच संपल्यानंतर लगेचच फायनलला सुरुवात होईल. रेडी राहायचं टीम साकुर्ली. गोलंदाज तयार आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या षटकात. गोलंदाज होतील आता गोलंदाजी मार्कवर तयार. 18 बॉल 13 धावा. पहिलाच बॉल आणि मुस्तफा शेख बेहती हवा का झोका. बेहतरीन स्ट्रोक सिक्सर. 6 रन. जबरदस्त टायमिंग. निलेश पाटेकर आपण कुठेही असाल तर लगेचच मंगेश पाटेकर यांची गाठ घ्या. आले भेटले. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. जबरदस्त फटका. षटकार आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी आता 7 धाव्यांचं लक्ष अजून देखील. गोलंदाज
मधुकर गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर बॅटर मुसा मुस्तफा शेख. दुसरा बॉल पुन्हा एकदा बिग हिट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. झेल झाला मुस्तफा बाद. पाठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय बापू अधिकारी दर्दी क्रिकेट प्रेमी डोलखांब पंचक्रोशी यांची बळीची टाळी. मुक्काम पोस्ट तालुका निलेश पाटेकर आपण कुठे असाल तर मंगेश पाटेकर यांची अर्जंट भेट घ्या. इम्रान आलेत मैदानाच्या आत आणि सुफियानकडून शुभेच्छा आल्यात इम्रानला. जाव्या मैदानाच्या आतमध्ये सुफियानकडून चाचूला शुभेच्छा आल्यात. गोलंदाज तयार. 16 मध्ये 7 बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचं. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 7. सात धावा धावपलकावर 15 चेंडू 6ची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल पॉइंटला क्षेत्ररक्षक येतील. एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 8 या धावपलकावर. 5 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. परी 11 पप्पू 11 धसई या टीमला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. इथे टाकलेला हा चेंडू तिथे 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 रनआउटची संधी आणि सूरज वाचला. चाचूची चर्चा आता 13 मध्ये 5. पाचची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जाईल आता सीमा पार. स्कोर आर लेवल. विजयासाठी एका धावेची आवश्यकता. मध्ये 1. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. पंढरे आलेत. चला थोडस फास्ट केला. 12 मध्ये 1 ची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल बॅटची एज आणि फायनल मध्ये प्रवेश. परी 11 पप्पू 11 दसाईचा. अभिनंदन मुस्तफा शेख आणि कंपनी.